मंडळी नमस्कार. आज आपण किल्ले धारूर या ठिकाणी आहोत. या माजलगाव मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे विधानसभा अध्यक्ष माननीय माधवतात्या निर्मळ व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने या ठिकाणी किल्ले धारूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांनी महाराष्ट्राच्या मंत्री लोकनेत्या माननीय पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त यामध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. सामाजिक उपक्रम राबवला, याबद्दल काय सांगा? निश्चित आज आपण पाहतो की या महाराष्ट्राच्या लोकनेत्या नामदार पंकजाताई साहेब मुंडे यांचा वाढदिवस महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी करत आहेत. ताईसाहेबांना मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण लोकोपयोगी कार्यक्रम घ्यावेत आणि मग आम्ही सुद्धा त्यांचा जो आदेश आहे सरसंधान मानून आम्ही या ठिकाणी लोकोपयोगी कार्यक्रम घेतले. सकाळी आम्ही जे आंबाचुंडीचं दैवत आहे आपल्या सर्वांचं, त्या ठिकाणी महाआरतीचा कार्यक्रम आम्ही ताईसाहेबांना दीर्घायुष्य लाभावं त्यासाठी घेतला आणि त्यानंतर शालेय साहित्य वाटप आम्ही चाटे इंग्लिश स्कूल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं आणि त्या ठिकाणी फळझाडांची लागवड त्या ठिकाणी त्यानिमित्तानं केली. आणि आता आपण पाहतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतो, जेणेकरून अनेक लोकांचे या रक्तदानातून प्राण वाचणार आहेत, त्यांना जीवदान मिळणार आहे. आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये रक्ताचा तुटवडा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचाच भाग म्हणून आमच्या नेत्याच्या वाढदिवसासाठी आपण असे लोकोपयोगी कार्यक्रम घ्यावेत असे आम्ही सर्वांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांनी ठरवले. आमचे सर्व माझे सहकारी या मतदारसंघातील आणि तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी चांगले मतदारसंघामध्ये कार्यक्रम होत आहेत. ताईसाहेबांना सांगितलं की एक पेड माँ के नाम आणि एक पेड पिता के नाम लावा. आता आम्ही त्यांचा संकल्प सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण करतो. परंतु आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी एक संकल्प घेतला आहे, एक पेड ताईसाहेब के नाम, म्हणून आम्ही आजपासून सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी एक पेड ताईसाहेबांसाठी लावणार आहेत. हा संकल्प अनेक वर्ष अनेक दिवस आम्ही या ठिकाणी प्रत्येक वाढदिवसानिमित्तानं आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहोत. की पुढील 1 वर्षामध्ये जो काही वाढदिवस ताईसाहेबांचा साजरा होईल त्या ठिकाणी ताईसाहेबांना एक मोठे पद मिळाले असेल आणि त्यानंतर तुम्हाला देखील एक मोठं पद मिळालं असेल, यामागचा काय उद्देश आहे? निश्चित आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे की ताईसाहेबांना आणखीन या महाराष्ट्रामध्ये मोठ्या पदावर काम करता यावं, मोठ्या पदावर त्यांनी काम करावं. ही खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याचीच नव्हे तर महाराष्ट्रातील ताईसाहेबांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भावना आहे. आता ताईसाहेबांना निश्चित आम्हाला पण असं वाटतं की मोठी जबाबदारी येणाऱ्या काही दिवसामध्ये मिळेल. आता माझं म्हणताय तर मला काही माहीत नाही. मी जबाबदारी मिळेल किंवा नाही मिळेल कोणत्या अपेक्षेनं मी या ठिकाणी काम करत नाही. परंतु एक ताईसाहेबांचा कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मला जी जबाबदारी मला पक्षाने ताईसाहेब देतील ती जबाबदारी मी अतिशय निष्ठेनं या ठिकाणी मी पार पाडण्याचा प्रयत्न करीन. आणि मी कुठल्याही पदाची अपेक्षा लालसा न करता खऱ्या अर्थानं मी ताईसाहेबांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळं ताईसाहेबांचा कार्यकर्ता हीच माझ्यासाठी मोठी ओळख आहे. हीच माझी खऱ्या अर्थानं मला काम करण्याची त्या माध्यमातून ताकद मिळते, संधी मिळते आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी ताईसाहेबांच्याच नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करेन हा विश्वास आपल्याला या ठिकाणी या निमित्तानं देतो. तसले यामध्ये किती मुलांना वय वाटप केल्या, शैक्षणिक साहित्य वाटप केलं आणि किती वृक्ष लागवड केली आणि किती रक्तदान या ठिकाणी रक्तदान करतील? आज आम्ही शालेय साहित्य वाटप या ठिकाणी 300 विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरूपामध्ये केलेलं आहे. आणखीन लागलं तर आम्ही त्या ठिकाणी आणखीन गरजू विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देऊ. आणि वृक्ष आम्ही 11च लावलेत, फळझाडं आंब्याचे शाळेमध्ये. भविष्यात आणखीनही झाडं त्या ठिकाणी लावायचेत आणि आज प्राथमिक स्वरूपात आम्ही 11 झाडं लावलेत. परंतु प्रत्येक बूथवर 1 झाड लावण्याचा आम्ही त्या ठिकाणी निश्चित कार्यकर्ते आणि आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत. किती रक्तदान या ठिकाणी रक्तदान करतील? 100च्या पुढं निश्चित रक्तदान या ठिकाणी होईल अशी आम्हाला निश्चित खात्री आहे आणि होणार आहे. या ठिकाणी माजलगाव मतदारसंघाचे नेते माननीय माधवतात्या निर्मळ यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी किल्ले धारूर शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये
अंबाचोंडी माता मंदिर या ठिकाणी माननीय मंत्री पंकजताई यांना दीर्घ आयुष्य लाभो यासाठी आरती करण्यात आली. त्यानंतर चाटे इंग्लिश स्कूल या ठिकाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं. त्याचप्रमाणे वृक्ष लागवड करण्यात आली आणि या ठिकाणी आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामध्ये साधारणतः 100पेक्षा अधिक या ठिकाणी नागरिक रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करतील असं या ठिकाणी माननीय माधवता निर्मळ यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. किल्ले धारूर